मुंबई काँग्रेस अध्यक्ष आणि खासदार वर्षाताई गायकवाड आपल्या बरोबर आहेत। वर्षाताई, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागलेली आहे। हरकती, सूचना या सगळ्या संदर्भात आता मुंबई महानगरपालिका तयारी करताना पाहायला मिळते। काँग्रेस पक्ष या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कशा पद्धतीने उतरणार? बिलकुल आम्ही मजबूतीने उतरणार। मुंबईकरांचे प्रश्न आणि त्याच्यावर आमचं असलेलं विजन हे घेऊन त्या ठिकाणी आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या जे आहे त्या इलेक्शनला उतरणार आहोत। कारण आम्ही सातत्याने प्रत्येक हप्त्यामध्ये जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये आणि त्या ठिकाणी सातत्याने आम्ही मुंबईकरांचा पैसा कसा टेंडरच्या माध्यमातून काही व्यावसायिकांना जात आहे आणि याचे सगळे धागेदोरे कसे मंत्रालयापर्यंत जोडलेले आहेत हे आम्ही प्रत्येक हप्त्याला येतो। आणि महायुती मात्र मस्त आणि मुंबईकर मात्र तस्त या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो। कारण मुंबईकरांचे जे जेन्युइन प्रश्न आहेत, मग घनकचरा असेल, पाणी असेल, त्या ठिकाणी असणारे रस्ते असतील, विविध सुविधा असतील, हॉस्पिटलच्या सुविधा असतील, शिक्षणाच्या सुविधा असतील, याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे तो आम्ही सातत्याने त्या ठिकाणी उजागर करण्याचं काम करत असतो। पण जवळपास 30हून अधिक नगरसेवक होते, माजी नगरसेवक तुमच्या बरोबर, परंतु आता ती संख्या सातत्याने घटत चालली आहे। ही जी गळती लागली आहे काँग्रेसला, मुंबई काँग्रेसला, ती पुन्हा एकदा कशी तुम्ही भरून काढणार आहात? नाही, मला असं वाटतंय की बघा, जे प्रामाणिक आहेत, जे पक्षाशी निष्ठित आहेत ते कोण जाणार नाहीत। जे गेले ते कशाला गेलेत हे मी काही सांगायची गरज नाही। ज्या तऱ्हेने या फंडाचा उपयोग, म्हणजे खरं तर हे फंड जो त्या पक्षात गेला की त्याला एक्स्ट्रा फंड दिला जातो। खरं तर माझं अपेक्षा आहे की पत्रकारांनी याच्यावरती बोललं पाहिजे, यांचा गौगवा करण्यापेक्षा की लोकांची विचारधारेशी, तिथल्या असलेल्या तत्वांशी एकनिष्ठ न राहता पैशाशी एकनिष्ठ राहणाऱ्या मंडळींना त्यांची जागा दाखवण्याचं काम जनतेने केलं पाहिजे। यांना फंडाच्या नावाखाती जे स्वतःचे स्वार्थाखाली झालेले आहेत त्या जाऊ द्या। नवीन कार्यकर्ते निर्माण होतील जे पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असतील, अशा तऱ्हेने व्यावसायिकांना मदत करणं, अशा तऱ्हेने मोठे मोठे टेंडर काढणं, मुंबई महानगरपालिकेच्या असलेल्या पैशाला बकाल करण्याचं, मुंबईला जे आहे त्या महानगरपालिकेला बकाल करण्याचं काम यांनी त्या ठिकाणी केलंय। आज मला सांगा, मुंबई महानगरपालिकेमध्ये किती पैसे आहेत? जेव्हा मुंबई महानगरपालिका 3 वर्षापूर्वी सोडली गेली होती त्यावेळी किती ठेवी होत्या, किती पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये होते? आज किती लाख करोडचे त्या ठिकाणी टेंडर निघाले आहेत। बरं, हे टेंडर तुम्हालाच मी सांगते, आता आज तर टेंडर आम्ही सांगितलं तुम्हाला एका वर्षात 2000 कोटीचं 3500 कोटी झालं। कोणाला पैसे चाललेत? हे कोण चालवते? मुंबई महानगरपालिका अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालवते की कोण चालवते? आणि ह्याची चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे ना। मुंबईकरांचा पैसा आहे, तो घामातून आलेला, कष्टातून आलेला पैसा, टॅक्स आलेला पैसा आहे, तो कोणाच्या पार्टी फंड नाही आहे जो तुम्ही पार्टीमध्ये या आणि फंड द्या ही भूमिका चालवलेली आहे। त्यामुळे मला जनतेला आवाहन करायचं की या संदर्भामध्ये जनता सगळं समजते। मुंबईकरांनी यावेळेला मुंबईच्या विकासासाठी मतदान करावं, मुंबईला पुढे नेण्यासाठी करावं। आज रस्ते चांगले नाहीये, ड्रेनेज नाहीये, घनकचऱ्याचे व्यवस्थापन नाहीये, काय परिस्थिती आहे मुंबईची? ट्रॅफिकचा प्रश्न वेगळा झालेला आहे, एकाच्या पाठोपाठ एक ब्रिज तोडतात, त्याचं नियोजन नाहीये, मेट्रोचं अर्ध काम चालू आहे, अर्ध्या ठिकाणी काम बंद आहे, अशा तऱ्हेने काम होत नाही। त्यामुळे नियोजन शून्य कारभार चाललेला आहे, याच्या संदर्भात आम्ही आवाज उचलण्याचं काम करतो। आणि भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे, याचे धागे दोरे जे आहे ते मंत्रालयापर्यंत आहेत। मुंबई महानगरपालिकेत तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवणार की काँग्रेस एकला चलोरीची भूमिका घेणार? ज्या पद्धतीने संदर्भामध्ये आम्ही तुमच्याशी येऊन एकदा नक्कीच बोलू, पण तुम्हाला मगाशी पण सांगितलेलं की ह्या देशाचं संविधान आमच्याकडे सर्वपत्री आहे आणि त्यावेळी निर्णय घेत असताना तो निर्णय हा सर्वांना कसा एकत्रपणे घेऊन जाता येईल, सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणार। कारण काँग्रेस पार्टी ही आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणारी पार्टी, आणि त्यामुळे जसं मागील काळात सुद्धा आघाडी करताना काही आम्ही गोष्टी केल्या, येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या ज्येष्ठांशी चर्चा करून त्याच्यानंतर ह्या संदर्भातला निर्णय। हैदराबाद गॅजेटचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे, त्या संदर्भात काँग्रेसची भूमिका काय? कारण की या संदर्भामध्ये मला वाटतं आमच्या पक्षाचे जे आहे ते नेते या संदर्भामध्ये आपली भूमिका मांडतील। पण मला एक सांगायचं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या इश्यू संदर्भात सातत्याने आवाज उचलतोय। एक इश्यू तुम्ही मगाशी स्वतः उचललेला आहे, अपेक्षा करते की त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईल, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते प्रकरण सगळ्यांना समजून येईल की ज्या तऱ्हेने एक सोडून 2 सोडून 3 सोडून 30 4 प्रोजेक्ट एका व्यक्तीला दिले जातात आणि जो व्यक्ती स्वतः एका पक्षाशी निगडीत असतो अचानक तो पक्ष सोडून राजकारण सोडलेलं आहे, हा राजकीय संन्यास घेतलेला आहे। पण अशा व्यक्तीचं मला वाटतं माननीय मुख्यमंत्री खूप पारदर्शक आहेत, प्रामाणिक आहेत। त्यांच्याकडून अपेक्षा करते की 30 प्रोजेक्ट मिळालेल्या मोहित कंबोजेची ते चौकशी करतील आणि ज्या तऱ्हेने सफाई कामगारांवरती जो अन्याय झालाय तो दूर करून त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनाच्या माध्यमातून डेव्हलपमेंट करतील अशी मी अपेक्षा करते। SRA बंद करतील। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।